नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये अपघातांचं प्रमाण वाढलंय। पण या अपघातांमध्ये अनेकांना शिक्षा होतात किंवा पोलीस कस्टडी मिळते। ती पोलीस कस्टडी अनेक दिवसांसाठी असते आणि मग त्यानंतर होते जेल। अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे आणि ती घटना पुण्यातली आहे। पण या घटनेमध्ये एक फरक असा की ज्यांनी अपघात केला त्याला काही तासांच्या आतच जामीन मिळाला आणि मग काय सुरू झालं महाराष्ट्रासह देशात घमासान। तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, आपण बोलत आहोत पुणे येथील कल्याणी नगरमध्ये झालेला भीषण अपघात। मित्रांनो, हे प्रकरण नीट समजून घ्या। एक अल्पवयीन मुलगा जो जवळपास काही महिन्यानंतर 18 वर्ष पूर्ण करणार होता। दुसरीकडे दोन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी तरुण मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी। तर तिसरीकडे जो अल्पवयीन मुलगा होता त्याचा बॅकग्राऊंडचा जर विचार केला तर तो गरीब घराण्यातला नाही तर अत्यंत कोट्याधीश किंवा अब्जोपती घराण्यातला मुलगा होता आणि त्याचे वडील हे पुणे शहरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत। आता तुम्ही म्हणाल नक्की हे प्रकरण आहे काय? खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्यामध्ये देशभरातनं आणि जगातनंही काही लोक येत असतात। ते पुण्यामध्ये नोकरी करतात, खास करून IT सेक्टरमध्ये आणि स्थायिक होतात। तर काही जण उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यामध्ये स्थायिक झाले। बहुतांश जणांना पुण्यात सेटल होऊन यश मिळालं आणि त्यापैकी एक आहे अग्रवाल कुटुंब। आता याच अग्रवाल कुटुंबातल्या एका तरुणाने, खरं तर अल्पवयीनाने, एक असा काही पराक्रम केला की ज्यामुळे अग्रवाल कुटुंबासह महाराष्ट्र हादरला। कसं असतं मित्रांनो की अफाट पैसा असेल तर तुम्ही काही करू शकतात आणि हीच केस खरं तर पुण्यातली घडली आहे। झालं असं की अग्रवाल घराण्यातला मुलगा जो जवळपास 17 वर्ष आणि 8 महिने पूर्ण असलेला हा मित्रांसमवेत एक प्रकारे पार्टी करायला गेलेला किंवा पब मध्ये गेलेला असं आपण म्हणूया। आणि यामध्ये त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी महागडी दारू प्यायली। आता हा सिक्वेन्स खूप लक्षात घ्या की श्रीमंत घरातली मुलं कशा प्रकारे त्यांचं लाईफ जगतात। अग्रवाल घराण्यातला हा मुलगा 2 पब मध्ये गेला। पहिल्यावाल्यांनी एका विशिष्ट समयानंतर त्या मुलांना म्हणजे अग्रवाल यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना त्या पब मधनं दारू देणं बंद केलं। त्यानंतर ते पुण्यातल्या एका दुसऱ्या आलिशान पब मध्ये गेले आणि तिथे त्यांनी दारूचा धमाका लावला। निघताना अग्रवाल यांच्या मुलाने जी गाडी चालवली त्या गाडीचा चालक देखील बाजूला होता। सगळ्यात महत्वाचं म्हणजे अग्रवाल यांचा मुलगा जो गाडी चालवत होता ती गाडी जवळपास 2 कोटी रुपयांना असल्याची बोललं जात आहे। पोर्शे असं त्या गाडीचं नाव आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना हे लक्षात आलं की श्रीमंत घरातली मुलं आणि त्यांचे आई वडील कशा प्रकारे मुलांना पैशांची उधळण आणि महागड्या गाड्या देतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे पुणेकरांसह संपूर्ण देशाने अनुभवलं। याच अग्रवाल यांच्या मुलाने नशेच्या तल्लीमध्ये असताना 2 जणांना उडवले। हे दोघं जण खरं तर पल्सर या मोटर बाईकवर जात होते। दोघंही, जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं की दोघंही कमावत्या घरातले होते। त्यामुळे काही कारणानिमित्त हे दोघं बाहेर पडले आणि अग्रवाल यांच्या गाडीच्या पुढे यांची बाईक होती। मात्र नियंत्रण नसल्याने अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगात ती पोर्शे कार होती। आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की ज्या करोडोंमध्ये कारची किंमत असते त्यांचा पिकअप स्पीड हा काही सेकंदात 100च्या आसपास जातो आणि हेच कारण ठरलं की त्या पोर्शेने आणि त्या पोर्शे चालवणाऱ्या अग्रवाल यांच्या मुलाने 2 जणांना, ते जवळपास 24 वर्षांचे होते, या दोघांना उडवलं आणि जागीच त्या 2 दुर्दैवी मुलांचं निधन झालं। किंबहुना त्यांचा खून झाला असं म्हणायला देखील हरकत नाही। आता तुम्ही म्हणाल की ऍक्सिडेंट झाला तर खून कसा? कारण खूप काही प्रकरण त्याच्या पुढे घडलं महाराष्ट्रात आणि देश देखील हादरला। सुरुवातीला आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया की काय आहे पुणे कार ऍक्सिडेंट प्रकरण। भरधाव मोटार चालकाने म्हणजेच अग्रवाल यांच्या मुलाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने IT अभियंता जी मुलं म्हणजे जे तरुण तरुणी काम करत होते IT सेक्टरमध्ये त्यांना धडक दिली, त्यांच्या बाईकला धडक दिली आणि ते जागीच ठार झाले। ही घटना येरवडा परिसरातील कल्याणी नगर जंक्शन जवळ रविवारच्या पहाटेच्या 2:30च्या सुमारास घडली। या प्रकरणात संशयित अल्पवयीन आरोपीला लोकांनी, खरं तर जेव्हा हा ऍक्सिडेंट झाला त्या दोघांचं निधन झालं, ज्यांना धडक या अग्रवाल यांनी दिली, त्यानंतर
जे आजूबाजूला रस्त्याच्या परिसरामध्ये लोक उभी होते त्यांनी अग्रवाल यांच्या मुलाला प्रचंड चोप दिला आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर काहीच तासाने पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले आणि इथे आला ट्विस्ट. कारण धक्कादायक अशा प्रकारे आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. यामध्ये पहिला मुद्दा होता की तो मुलगा अल्पवयीन होता, म्हणजेच त्याची 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती. तर दुसरीकडे त्याला 15 दिवसांसाठी वाहतूक म्हणजे ट्रॅफिक पोलीस यांना मदत करण्याचे आणि एक निबंध लिहिण्याच्या अटींवर मोकळे सोडण्यात आले. आणि मग खऱ्या अर्थाने डाव फिरला. याच्या आधी काय झालं आणि याच्या नंतर काय झालं ते ऐकून आपल्या अंगावर काटा येईल. तुर्तास दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. ज्या अग्रवालच्या मुलाने पोर्शे गाडीतनं ज्या 2 बाईकवर बसणाऱ्या मुलांना उडवलं त्यांची नावे अनिश अवधिया वय वर्ष 24 राहणार पाली मध्य प्रदेश आणि त्याची सहप्रवासी अश्विनी कोस्टा वय वर्ष 24 राहणार जबलपूर मध्य प्रदेश अशी मृतांची नावं आहेत. की जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की उभ्या असलेल्या नागरिकांनी अग्रवाल यांच्या मुलाला चोप दिला. त्यानंतर जमावांनी येरवडा पोलीस ठाण्यात त्या मुलाला नेले आणि येरवडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की हा मुलगा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे आणि पुण्यामध्ये यांचं चांगलं नाव आहे, चांगलं वजन देखील आहे. जेव्हा त्याच्यावर केस केली गेली तेव्हा भादवी कलम 279 आणि 304 337 338 427 मोटर वाहन अधिनियम कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आता मुळात ही कंप्लेंट केली कोणी? जे लोक रस्त्यावर उभे होते त्यापैकी अकीब रमजान मुल्ला वय वर्ष 24 राहणार मथुरा नगर चंदन नगर मूळ सोलापूर याने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे संशयित अल्पवयीन आरोपी व त्याचे मित्र हॉटेलमध्ये पार्टी करून घरी निघाले होते. कल्याणी नगर येथील लँडमार्क सोसायटी जवळ एअरपोर्ट रस्त्यावर आलिशान मोटारीने अनिश अवधियाच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यानंतर इतर 2 वाहनांना देखील अग्रवालच्या मुलाने धडक दिली. ही मोटारीची धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी स्वार अनिश आणि त्याची मैत्रीण अश्विनी दूरवर फेकले गेले. सांगण्यात असंही येतं की अनिशची मैत्रीण अश्विनी ही जवळपास 15 फूट उडाली आणि त्यातच अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिश हा गंभीर जखमी झालेला. अनिशला दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच अनिस आबादिया याचा मृत्यू झाला होता. यावेळी नागरिकांनी जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आलिशान पोर्शे चालवणाऱ्या अग्रवालच्या मुलाला पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेवरून शनिवारी रात्री 1:30 वाजल्यानंतरही उशिरापर्यंत पब बार सुरू असल्याचे समोर आले आहे आणि एक नवा मुद्दा पुण्यासह संपूर्ण देशभरात उभा राहिला. संकटांना निमंत्रण देण्यासाठी पब आणि बार हे कारणीभूत ठरतात का? ट्विस्ट आला जेव्हा पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केले तेव्हा. भरधाव मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयित अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने येरवडा वाहतूक विभागातील पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात संशयित अल्पवयीन आरोपीने ऍडव्होकेट प्रशांत पाटील यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यावर बाल न्याय मंडळात सुनावणी झाली. संशयित अल्पवयीन आरोपी विरोधात लावलेले कलम जामीन पात्र आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असून तपास सुरू आहे. तो न्यायालयाच्या तारखेला हजर राहील तसेच तपास कार्यात सहकार्य करेल या अटींवर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. आपण आता सविस्तर बघूया की न्यायालयाने त्या दिवशी काय शिक्षा दिली. 15 दिवस वाहतूक नियोजनाचे काम बघेल, वाहतूक जागृती बाबतचे फलक रंगविणे तसेच अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहावा. दारूचे व्यसन सोडण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. मानसोपचार तज्ञांचे समुपदेशन घेत अहवाल सादर करावा. या 5 अटींवर त्या अल्पवयीन मुलाला जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. आणि मग काय, हे प्रकरण पेटलं आणि वातावरण देखील पेटलं. अनेकांनी न्यायालयाच्या निर्णयावर किंबहुना बाल न्याय मंडळाच्या सुनावणीला विरोध दर्शवला आणि ते कारण देखील जेन्युइन होतं. मुलगा 18 वर्षाखाली असो किंवा 18 वर्षावरील असो, एखाद्या मुलाने कोणाचा वध केला असेल वा एखाद्याला अधू केलं असेल तर त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. म्हणजेच सज्ञान लोकांवर जो कायदा लावला जातो, जे कलम लावले जाते
तेच कलम अल्पवयीन असलेल्या अग्रवाल यांच्या मुलावर लावावे यासाठी पुण्यातील नागरिक रस्त्यावर आले. त्याप्रमाणे सामाजिक संस्था देखील रस्त्यावर आल्या आणि मग काय, राजकारण देखील तापले. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांनी आरोपांची एक फौज धाडली आणि त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा ही घायल झाली. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आणि ती भूमिका खरं तर लोकांना मान्य होणारी अशीच होती की तो मुलगा जो अल्पवयीन आहे त्याला अल्पवयीन न समजता त्याच्यावर सज्ञान असल्याच्या भूमिकेतून गुन्हा दाखल करावा. कारण शेवटी प्रश्न जीवांचा होता, मनुष्यवधाचा होता आणि त्यामुळे तो मुलगा म्हणजे अग्रवाल यांचा मुलगा जरी अल्पवयीन असला तरी त्याच्यावर सज्ञान असल्याप्रमाणेच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. आणि मग झाली सुरुवात चक्र फिरायला. तत्पूर्वी ज्या दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे संगणक अभियंता होते. अनिश हा कल्याणी नगर मधील जॉन्सन कंट्रोल्स IT कंपनीत नोकरीस होता, तर अश्विनी त्याच कंपनीत नोकरीला होती. तिने काही दिवसांपूर्वीच या कंपनीमधली नोकरी सोडली होती. अश्विनीचे पालक सायंकाळी पुण्यात दाखल झाले. त्यांचे अश्रू पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. प्रकरण जसे तापायला लागले तसे पुण्याचे पोलीस आयुक्त देखील कामाला लागले आणि पर्यायाने पुणे पोलीस देखील म्हणजे येरवडा पोलीस अंतर्गत जे काही पोलीस आहेत त्यांनी तपासाची चक्र फिरवली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन जरी असला तरी त्याने कोझी नावाच्या पब मध्ये 48,000 रुपयांचं बिल भरलं आहे. तिथे आरोपी आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री 10:40 पोहोचले होते. त्यानंतर ते दुसऱ्या एका पब मध्ये गेले. कोझी पबने मद्य देणं बंद केल्यानंतर आरोपी आणि त्याचे मित्र रात्री 12:10 ब्लॅक मॅरियट पब मध्ये पोहोचले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पब मध्ये 48,000 रुपयांचं बिल मिळालं. या बिलाची रक्कम आरोपी मुलानेच दिली. या बिलात अल्पवयीन त्याच्या मित्राला देण्यात आलेल्या मद्याच्या रकमेचा देखील समावेश आहे आणि निष्पन्न झालं की तो मुलगा म्हणजे अग्रवाल यांचा मुलगा भलेही अल्पवयीन होता तरी त्यांनी मद्य पियालेलं, मद्यप्राशन केलेलं. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की अग्रवाल यांचा मुलगा आणि त्यांचे वडील हे पुण्यातले एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे. त्यांच्या वडिलांचं नाव विशाल अग्रवाल. याच विशाल अग्रवाल यांनी 17व्या वर्षी मुलाच्या हाती कोट्यावधी रुपयांची गाडी दिली. या गाडीने 2 निष्पापांचा जीव घेतला. पोराच्या हाती 17व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग. पुण्यात मोठे गृह प्रकल्प आणि आलिशान गाड्यांचा शौक असलेले विशाल अग्रवाल यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात की विशाल अग्रवाल आहेत तरी कोण. ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत. ब्रह्मा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील 40 वर्षांपासून आघाडीवर राहिले. ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या उद्योग समूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत. पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमाननगर या भागात अनेक मोठे गृह प्रकल्प या कंपनीने उभारले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल, रेसिडेन्सी क्लब यांसारखी मोठी बांधकामे देखील अग्रवाल यांच्या कंपनीने केली आहेत. यातील ब्रह्मा मल्टीस्पेस, ब्रह्मा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 6,01,20,000 इतकी आहे. विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांचा शौक असून कल्याणी नगर मध्ये अल्पवयीन असलेल्या त्यांच्या लहान मुलाने वेगाने कार चालवून दोघांना उडविले. मात्र विशाल अग्रवाल यांच्या मोठ्या मुलाने देखील काही महिन्यांपूर्वी वडगाव शेरी भागात ब्रह्मा मल्टीस्पेस या इमारतीसमोर आलिशान कार वेगाने चालवून रस्त्यावरील इतर वाहनांचं आणि विजेच्या खांबाचं नुकसान केलं होतं. मात्र त्या प्रकरणाचा गवगवा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. 50 वर्षांचे विशाल अग्रवाल हे ब्रह्मा उद्योग समूहात महत्वाच्या पदांवर असून त्यांच्या अटकेने काही हजार कोटी रुपयांमध्ये उलाढाल असलेल्या कंपनीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होते विशाल अग्रवाल आणि त्यांची असलेली कंपनी. आता या प्रकरणामध्ये कहर हा शब्द जर वापरायचा झाला तर तो कधी वापरला पाहिजे, मुळात कहर झाला असं आपण का म्हणतो त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा त्या आरोपीला पकडलं, ज्या आरोपीने दोघा निष्पापांना चिरडले, त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाहुणचार केला आणि त्यानंतर 15 तासांच्या आत आरोपी तुरुंगाबाहेर आला आणि त्यामुळेच पुणेकर नागरिक संतप्त झाले.
पुणे पोर्शे प्रकरणात जनता तर जाब विचारणारच होती आणि तेच पुणेकरांनी केलं आणि त्याची दखल पूर्ण देशाने घेतली. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा काही गोष्टी आपल्या साठी रिपीट करत आहोत. पुण्यात एका अल्पवयीन मस्तवाल तरुण मित्रांसोबत दारूची पार्टी करतो. मद्याच्या अंमलाखाली बेदरकारपणे आलिशान कार चालवतो. रस्त्यावरील बाईकला जोरात ठोकतो. त्यात 2 तरुण अभियंत्यांचा प्राण जातो. पण अवघ्या 15 तासात त्याला उपदेशाचे डोस देऊन सोडण्यात येत असेल तर पोलिसांच्या या कारवाईवर संशय उपस्थित होते. प्रश्नांची सरबत्ती झाली तर चुकले काय? या अल्पवयीन तरुणाला लागलीच जामीन मिळाल्याने नवीन वाहन कायदा पण प्रश्नाच्या फेऱ्यात आला आहे. आरोपी ताब्यात असताना त्याला पोलिसांनी खास पाहुण्यांसारखी वागणूक का दिली? त्याला पिझ्झा बर्गर आणून दिला. मग सोशल मीडियावर पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघणार नाहीत तर काय होईल अशी प्रतिक्रिया पुणे नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. याच्याही पुढे जाऊन पुणेकर नागरिकांचं काही म्हणणं आहे. ते असे म्हणतात, आरोपी नाबालिक आहे म्हणून काय झाले? त्यामुळे 2 जीव गेले त्याचं काय असा सवाल जसे पुणेकर नागरिक विचारतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडित कुटुंब विचारत आहेत. रविवारी असताना कोणते न्यायालय उघडे असते हा महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. या घटनेनंतर पुण्यातील एका पब मधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्या ठिकाणी आरोपी दारूची पार्टी करताना दिसत आहे. मात्र पोलिसांच्या सुरुवातीच्या अहवालात त्या अल्पवयीन मुलाने दारू घेतली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या मुलाला फायदा मिळाला. कायदा वाकवला तसा वागतो हे तर या प्रकरणाने देशाला दाखवून तर दिले नाही ना असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत. पुढचा पुणेकर आणि कुटुंबियांचा असा सवाल आहे की पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे? मग पोलीस आरोपीला व्हीआयपी वागणूक का देत आहेत? पिझ्झा बर्गर साठी धावाधाव का करत आहेत? या ठिकाणी श्रीमंतांचा दिवटा नसता तर पोलिसांनी अशी सरबराई केली असती का? असे अनेक प्रश्न पुणेकरांनी आणि पीडित कुटुंबांनी उपस्थित केले आहेत. आणि त्याचंच पुढचं टोक म्हणजे पुणेकरांनी सोशल मीडियावर देखील पुणे पोलिसांच्या एकूण कारवाईबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. तसेच बाल न्याय मंडळाने दिलेला आदेश पण त्यांनी ट्रोल केला. कार अपघातात एखाद्याचा बळी घेतला आणि निबंध लिहिला तर शिक्षा पूर्ण होते का असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात आहे. तर काहींनी केवळ निबंध लिहिला तर वाहन परवाना मिळतो का असा उपरोधिक टोला हाणला. अर्थात या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विशाल अग्रवाल यांच्या मुलाचं नाव काय? तर त्यांच्या मुलाचं नाव आहे वेदांत अग्रवाल. जसं आम्ही तुम्हाला सांगितले की या प्रकरणाने महाराष्ट्र देखील पेटला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? प्रौढ मानून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची का याचा फैसला बाल हक्क न्यायालय देणार आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला. देवेंद्रजी, काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाले होते की गाडीखाली कुत्राही आला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील. आज एका गरीब कुटुंबातील 2 मुलं श्रीमंत माणसाच्या गाडीखाली चिरडली गेली आणि त्यांना मारणाऱ्याला तुमच्या व्यवस्थेने पिझ्झा बर्गर खाऊ घातला. त्याला 10 तासात जामीन मिळाला. देवेंद्रजी, आता तुम्हीच मला सांगा की आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागू नये असा थेट सवाल देशमुखांनी केला. दरम्यान दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जसं आम्ही तुम्हाला सांगितले की सामाजिक संघटनांनी देखील या पोर्शे कार ऍक्सिडेंट निमित्ताने आपला आवाज उठवला. त्यातील अग्रवाल म्हणजे विशाल अग्रवाल यांना न्यायालयासमोर हजर करताना काहींनी शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. नंतर मात्र सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे. या बिल्डरवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या मुलाने हा कियसवाडा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या मागण्या खरं तर सर्व स्तरातून होत आहेत. या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पोर्शे कार खरं तर कोट्यावधी रुपयांची आहे त्यासाठी 1758 रुपये भरायला विशाल अग्रवाल हे टाळाटाळ करत होते. म्हणजेच ही कार नोंदणीशिवाय पुण्याच्या रस्त्यावर फिरत होती. बसला ना धक्का की एकीकडे अब्जपती असलेले अग्रवाल कुटुंब, दुसरीकडे
त्यांच्याच अल्पवयीन मुलगा जो कोट्यावधींची कार चालवत होता त्या कारच्या नोंदणीसाठी जवळपास 1800 रुपये देखील विशाल अग्रवाल भरायला टाळाटाळ करत होते आणि एक नवा खुलासा त्यामुळे झाला. म्हणजेच एक प्रकारे या कारची नोंदणी झाली नाही आणि ती किंबहुना प्रलंबित आहे असं देखील म्हटलं जात आहे. जसे आम्ही तुम्हाला सांगितलं की वेदांत अग्रवाल हा मद्यधुंद झालेला आणि त्याच अवस्थेत त्याने पोर्शे ही कोट्यावधी रुपयांची असलेली कार बेधडक स्पीडला चालवली आणि त्यात अश्विनी कोस्टा आणि अनीस अवधिया यांचा मृत्यू झाला. यावेळी महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोर्शे कार मार्च मध्ये बंगळुरू येथील एका डीलरने आयात केली होती. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची होती. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही पोर्शे कार पुणे आरटीओ मध्ये आणली असता त्यासाठीचे नोंदणी शुल्क भरले नसल्याचे आढळून आले. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार मालकाला नोंदणी शुल्क जमा करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ही गाडी कधी आरटीओ मध्ये नोंदणीसाठी सादर करण्यात आलीच नाही अशी धक्कादायक माहिती परिवहन आयुक्तांनी सांगितली. या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक बाब समोर येत आहे की ज्या कारची किंमत लाखो किंवा करोडो मध्ये आहे त्यांची नोंदणी शुल्क जवळपास 2000च्या आसपास आहे. पोर्शे टायकन मॉडेल इलेक्ट्रिक कारची नोंदणी शुल्क केवळ 1785 रुपये होते, ज्यामध्ये 1500 रुपये हायपोथेटिकेशन शुल्क तर 200 रुपये स्मार्ट कार्ड आरसी शुल्क तर 58 रुपये टपाल शुल्काचे होते. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की या पोर्शे गाडीची नोंदणीच नव्हती. परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या नोंदीनुसार खरं तर कारकडे कर्नाटकने जारी केलेले वैध तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र होते, ज्याची वैधता मार्च ते सप्टेंबर पर्यंत होती, म्हणजे जवळपास 6 महिन्यांसाठी होती. बंगळुरू मधील पोर्शे डीलरची चूक नव्हती, कारण त्यांनी तात्पुरती नोंदणी केल्यानंतर कार सुपूर्द केली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवण्यापूर्वी त्याची आरटीओकडे नोंदणी करण्याची जबाबदारी कार मालकाची होती, जी त्यांनी केली नसल्याचे समोर आले. जसे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून वारंवार सांगत आहोत, हे प्रकरण अख्खं देशात गाजलं. यानंतर एक धक्कादायक अशी देखील माहिती समोर आली की पुणे हे एनसीपी म्हणजे आता अजित पवार यांचं एक हक्काचं ठिकाण मानलं जातं, राजकीय आखाड्यामधील हक्काचं ठिकाण मानलं जातं. पण या एवढ्या मोठ्या घटनेनंतर आणि जी घटना देशामध्ये गाजली त्या घटनेत अजितदादा पवार कुठेही पुढे आले नाहीत. खरं तर अजितदादा पवार हे पालकमंत्री देखील आहेत, मात्र अजितदादा पवार यांनी या प्रकरणी अजून भाष्यच केलं नाही. त्यामुळे अनेक संशय देखील निर्माण केले जात आहेत. पहाटे लवकर उठून सकाळपासूनच बैठकांचा धडाका लावणारे, ग्राउंडवर जाऊन काम करणारे, अधिकाऱ्यांना सूचना देणारे अजित पवार पुण्याच्या कल्याणी नगर इतकी भयानक घटना घडल्यानंतरही कुठे आहेत, ते पुण्यात फिरकले का नाहीत अशी चर्चा आता पुण्यात सुरू झाली आहे. बारामती शिरूर मधील मतदान झाल्यानंतर अजित पवार फारसे सक्रिय दिसलेले नाहीत. त्यामुळे अजित पवारांना नेमकं झालंय काय असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील झाला आहे. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन पोलिसांच्या बैठका घेत असताना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र पुण्याकडे फिरकले नाही. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला आणि सूचना दिल्या, पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार जिल्ह्याकडे फिरकलेच नाही. इतका मोठा अपघात घडूनही अजित पवार पुण्यात का बरे फिरकले नाही असा संतप्त सवाल पुणेकर नागरिक विचारत आहेत. अजित पवार मागच्या 10 दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाहीत. मध्यंतरी त्यांची प्रकृती ठीक नव्हती, ते पंचकर्म करण्यासाठी गेले होते असं समजतं. अजित पवारांनी अनेक वर्षांपासून पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. फील्डवर उतरून काम करणं ही त्यांची ओळख आहे. पण आता अजित पवार फील्ड पासूनच दूर राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ही घटना घडली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी वेदांत अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक केली आणि त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केलं. पुणे सत्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाकडून विशाल अग्रवाल यांच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अग्रवाल यांनी अपघातानंतर कोणाकोणाला फोन केले, त्याचं छत्रपती नगरला जाण्याचं कारण काय, त्याला तिथे कुणाला भेटायचे होते, अशा आणि अन्य तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी पक्षाने पुणे सत्र न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने अग्रवाल याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जसा हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला त्यानंतर
अग्रवाल हे पुण्यातून फरार झालेले आणि मंगळवारी जवळपास 36 किंवा 48 तासांनी पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले आणि बुधवारी दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यावर काही सामाजिक संघटना असतात त्यांनी शाई फेकीचा प्रयत्न देखील केला। आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितले की विशाल अग्रवाल यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आता यावर जो सरकारी वकिलाचा युक्तिवाद झाला तो देखील महत्वाचा आहे। तो पुढील प्रमाणे, ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला? विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकेट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार का झाले? ते संभाजीनगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला, बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? वरील सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। जेव्हा कार चालकाची चौकशी केली तेव्हा त्याने काही जबाब दिला। त्याने सांगितले की गाडी चालवायला अग्रवाल यांच्या मुलाने म्हणजे वेदांत यांनी परमिशन मागितली होती, पण अल्पवयीन तरुणाने म्हणजेच वेदांत अग्रवालने त्याच्या ड्रायव्हरला सांगितले की तुम्ही शेजारी बसा, कारण कारचं रजिस्ट्रेशन झालेच नव्हते। पण मग प्रश्न आला की गाडी रस्त्यावर आलीच कशी, असा प्रश्न सरकारी वकिलांनी विचारला। हा खटला पुढे सुरू राहील, अजून काही दिवस वाद होईल, कोणाला पोलीस कस्टडी होईल, जेल कस्टडी देखील होऊ शकते। पण प्रश्न असा आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि मध्यमवर्गीय असाल, गरीब असाल किंवा अतिश्रीमंत असाल, कार देण्याचं धाडस आजकालच्या पॅरेंट्स मध्ये एवढं सहजासहजी येतच कसं? कारण आपला देश हा लोकसंख्येने पूर्णतः भरलेला आहे। माणसांना म्हणजे वयस्क माणसं आहेत किंवा ज्यांना आपण कार ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट मानतो त्यांना देखील कार चालवणं मुश्किल होतं। अशा वेळी अल्पवयीन असलेल्या मुलांना पालक कार हातात देतात कशी? तसेच ड्रायव्हर, आता याच्यामध्ये एक प्रश्न वेगळा उपस्थित होतो की जे ड्रायव्हर असतात यांचा देखील बळी होतो, कारण ड्रायव्हरचं काम असतं की जे फॅमिली मेंबर असतात त्यांचं ऐकणं, आणि तेच अग्रवाल यांच्या ड्रायव्हरने केलं। मात्र जे प्रकरण झालं त्यात दोघांचा नाहक बळी गेला। आशा करूया की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल। महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुणे पोर्शे ऍक्सिडेंट कारची सगळी कहाणी सांगितली। आपण ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवाल अशी आम्हाला खात्री आहे। वो जो मेन आरोपी है जिन्होंने एक्सीडेंट किया है उनके पिताजी है, तो पिता की जो जिम्मेदारी है वो उन्होंने अच्छी तरह से वहन नहीं की है। एक पिता की जिम्मेदारी होती है कि वो अपने बच्चे का ख्याल रखे, उसे अच्छे वातावरण में रखे, और जब पता है कि वो 18 साल का नहीं है तो उसे पब में नहीं जाने देना चाहिए, और जब उसके पास लाइसेंस नहीं है तो उसको ड्राइविंग के लिए इतनी बड़ी कार नहीं देनी चाहिए। ये सब जो जिम्मेदारी की लक्षण है वो सब एब्सेंट है इसमें, और इसलिए पिता करके उन्होंने एक अपयश दिखाया है, इसलिए उनके जामीन को विरोध किया गया और उनको 24 तारीख तक पुलिस कस्टडी से जुडिशियल कस्टडी में रखने के ऑर्डर हुए। अंडरवर्ल्ड के बारे में कुछ अंदर युक्तिवाद हुआ क्या? इसके बारे में कुछ नहीं, अंडरवर्ल्ड का क्या मुद्दा है मुझे पता नहीं, लेकिन किसी ने वो आर्ग्यूमेंट वगैरह किया नहीं है, क्योंकि उसके परिवार के पिता के दादा के क्या किसी के रिलेशन है वो संबंध नहीं है। ये सिर्फ अपघात का विषय है कि किसी ने बहुत गैर जिम्मेदार तरह से गाड़ी चला के 2 लोगों की हत्या की है, उसके संदर्भ में ये केस है। फादर को जामीन नहीं देना चाहिए, इसके बारे में सरकार पक्ष की तरफ से और हमने भी इंटरवेनर की तरफ से आर्ग्यूमेंट किया है, और उन्होंने जिस आधार पर जामीन बेल मांगने की कोशिश की है वो कोर्ट ने रिजेक्ट किए हैं, और उन्होंने कहा है कि 24 तक उनको जुडिशियल कस्टडी में रखा जाएगा। मुझे लगता है कि कानूनी तरह से कोई सोचेगा और देखेगा तो भी ये दिखाई देता है कि फादर है उसकी कंप्लीटली गलती है। उसने अपने लड़के को व्हीकल चलाने के लिए नहीं देना चाहिए था। उसके पास वो 18 इयर्स का नहीं है, फिर वो जा नहीं सकता है पब में, फिर भी पब में जाने की अनुमति देना ये भी गलत है। और उन्होंने जो एक तकलादू स्वरूप का युक्तिवाद प्रेजेंट करने की कोशिश की कि ड्राइवर को उनके साथ भेजा था, तो ड्राइवर को भेजा था तो ड्राइवर ने कार ड्राइव करना चाहिए था। जिसके पास लाइसेंस ही नहीं है वो कार चलाएगा और ड्राइवर बाजू में बैठेगा, ये भी कंप्लीट इलीगल थिंग है। इस परिवार का जो नाम जोड़ा जा रहा है अंडरवर्ल्ड के साथ में, इसके बारे में कुछ हुआ है? नहीं, उसका कुछ उल्लेख नहीं हुआ है, लेकिन मैं ये बहुत
क्लैरिटी से बताना चाहता हूं कि उसके पिताजी, वो लड़के के दादाजी गुनेगार होंगे, मर्डरर होंगे या किसी गैंग से संबंधित होंगे। इसका ताल्लुक इस केस से कुछ भी नहीं है, जीरो ताल्लुक है। बिकॉज उसने गाड़ी चला के जिस तरह से लोगों को अपघातग्रस्त करके मार डाला है, तो ये उसकी पूरी जिम्मेदारी है। और उसके फादर की जिम्मेदारी इसलिए है कि वो 18 साल का नहीं था, इसलिए अंडरवर्ल्ड से संबंध कोई होगा या नहीं होगा, उसका कुछ संबंध इस केस से नहीं है। द केस इज वेल डिस्कस्ड नाउ थ्रू आउट द नेशन, बिकॉज द वे इन विच द एक्सीडेंट इज कमिटेड was completely rash driving and driving under intoxicant influence. So the father is completely guilty of the offence committed by his child because he has not taken proper care. Juvenile Justice Act talks about due care and precautions related to the juvenile. So as a juvenile, he should be protected and taken care of. The father has not followed his responsibilities, so the accident is committed. And the other thing is there is absence of proper provisions to be mentioned in the FIR. Why police have registered one offence and filed 2 FIR? That is the question which can be taken to the High Court also. And because that is grave mistake of the police. Then there is no mention of Prohibition Act and its provisions. There is complete manipulation of the FIR. Might be police have been pressurized by someone, and so I think they are trying to mislead the court on one level. But now the matter is discussed in the society.